9 वाजलेले आहे. 19 टेम्परेचर आहे आपल्या शेडमध्ये, आर्द्रता 72%. तर या पद्धतीने अळ्यांची आपली साईज आहे आज. आता ही आपली 17वी फिडिंग आहे. तशा अळ्या आपल्या ज्या आहे त्या पूर्णपणे त्यांचं गिल वगैरे झालेलं आहे. फक्त जी नॉर्मल जी वरची जे डोकं असते हे थोडं थोडं नॉर्मल असं, एवढं नॉर्मल 0 पॉईंटमध्ये राहिलेलं आहे. आणि कुठं मग काही ठिकाणी असं धागा पण सोडलेला दिसतोय. तर काल संध्याकाळी जी फिडिंग केली होती ती पूर्णपणे अळ्यांनी खाऊन घेतलेली आहे. या पद्धतीने अळ्यांची साईज आहे. आपले 40 फुटाचे 10 कप्पे आहे. 10 कप्प्यामध्ये सगळीकडंच या पद्धतीनं संख्या पण आहे अळ्यांची आणि साईज पण चांगली आहे. संध्याकाळी जी आपण 16 फिडिंग केली होती ती पूर्णपणे आज सकाळी पूर्णपणे अळ्यांनी खाऊन घेतलेली आहे. आता व्हिडिओ थोडे लेट चालू आहे, उशिरा चालू आहे, किंवा 1-2 व्हिडिओ असे स्किप पण झालेले आहे. पण जसा टाईम भेटेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ काढून एडिटिंग करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतच असतो. या पद्धतीनं आहे. आता सकाळचे 9 वाजलेले, संपूर्ण पाला अळ्यांनी खाल्लेला आहे. थोडाफार असा जो शिल्लक आहे तो पण अळ्या दुसरा पाला टाकूपर्यंत संपून टाकतील. कारण त्यांचं खायचा जो स्पीड आहे तो पण आता थोडा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, म्हणजे सकाळी 9 वाजता पण आपल्या अळ्या पाला खातात, रात्री तर खातात. हे बघू शकता तुम्ही, स्पीड पण कमी झालेला आहे त्यांचा पाला खायचा. या पद्धतीने संपूर्ण जे 1 एकर आहे तो पाला आपल्याला संपलेला आहे. अजून 2 फिडिंग इकडं होणार आहे. जवळजवळ संध्याकाळी आपली 16वी फिडिंग झाली होती. आज सकाळची 17वी फिडिंग राहील. तर अजून 2 फिडिंग यामध्ये होईल. आणि जर शॅम्पल पडला तर मग यावरती सगळं होऊन जाईल. नाहीतर एखादी फिडिंग आपण या प्लॉटमधून घेऊ शकतो. तर ह्या प्लॉटची आपली यानंतरची बॅच आपण यावरती घेणार आहे. हा पण पाला जो आहे तो आपला आलेला आहे आता. म्हणजे एका एकरामध्ये आपण आत्ता थंडीची बॅच 250 घेतलेली आहे. आणि नंतर सपोज जर उन्हाळा पानकाळ्यात जर बॅच असतात ते आपल्या ह्या एका एकराच्या क्षेत्रामध्ये आपण 300 बॅच घेत असतो. हे आपले 17वी फिडिंग आहे. या पद्धतीने आपण वरचे जे कप्पे असतात त्याला गाड्यावरती पाला ठेवून या पद्धतीने फिडिंग करत आहे. गाड्याला चाक पण आहे, तो पुढं पण घेता येतो. साधारणपणे 4-5 माणसं असतो आम्ही, कमी 3-4 लेडीज आणि मी स्वतः, 4-5 माणसांमध्ये कवर होऊन जातं. तर या पद्धतीने आपली 17वी फिडिंग झालेली आहे. पूर्ण आपण जे बेड आहे त्यावरती एक 4-4 फांद्या म्हणून आपण प्रत्येक जागी टाकलेले आहे. पूर्ण फुल अशी फिडिंग दिलेली आहे. या मरकुऱ्यांचा आपल्याला एकच फायदा झालेला आहे का आळ्या पाला खायला कमी झाला नाही. पूर्ण जो आपण बेडवरती पाला टाकायचो तो पूर्णपणे आळ्या पाला खाऊन घ्यायच्या. आणि जे बॅच अंडे हॅचिंग झाल्यापासून तर चंद्रिका टाकायपर्यंतचा जो 20-22 किंवा 25 दिवसाचा पिरियड असतो तो आपला तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण झालाय. सपोज 18-19 किंवा काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या 22 पण फिडिंग झालेले आहे. तर आपल्या एक 17 फिडिंग मध्ये बऱ्यापैकी अळ्या कोश घालतील. आणि यावरती पण आपण 17-18 पर्यंत आपल्याकडे पाला पण आहे आणि अळ्यांची कॅपॅसिटी पण तिथपर्यंत आहे. तर तिथपर्यंत आपण पूर्णपणे अळ्याला पाला तर देणारच आहे. पण याचा मरकुऱ्यांचा फायदा असा झाला का जो प्रेड असतो तो तो आपला एकदम मापात झालेला आहे शेड मेंटेन केल्यामुळे. नाही तर थंडीमध्ये होतं काय का 22-22, 23-23 फिडिंग खातात आणि सुरुवातीला पण मोल्ड बसायला फिडिंग जास्त लागतात. समजा 9-10 फिडिंग झाल्यानंतर आपले मोल्ड बसत असतात. मग तो प्रेड आपला 30-35 दिवसाचा एका बॅचचा प्रेड होत असतो शेड मेंटेन न झाल्यामुळे. आणि शेड मेंटेन केलं
तर 25 किंवा 28 दिवसात आपली एक संपूर्ण बॅच निघत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये पण सांगत जा.